महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसाच्या 797 गणेश मूर्तींचं रविवारी विसर्जन करण्यात आले, तर 5.5 टन निर्माल्य महापालिकेने संकलित केले। प्रशासनाने मूर्तीदान करण्याचं आवाहन केलं होतं। याला अल्प प्रतिसाद मिळाला असून 19 भक्तांनी मूर्तीदान केले। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली व मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसेच कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जनाची व्यवस्था केली आहे। 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात 150, मिरज कृष्णा घाट 50 आणि सांगली कृष्णा नदीचे सर्व घाट येथे 797 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आले, तर 19 गणेश मूर्ती या महापालिकेकडे दान स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत, तर 5.5 टन निर्माल्य संकलित झाले। दरम्यान 5व्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी गर्दी होत असते, त्यासाठी प्रशासनाने विसर्जनाची व्यवस्था केली आहे। सांगली मिरजेतील सर्व नदी घाट, कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे। कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, तसेच नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था 24 तास सज्ज ठेवली। विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील निर्माल्य हे नदी पात्रात न विसर्जित करता महापालिकेच्या निर्माल्य कुंडामध्ये जमा करावं, तसेच जास्तीत जास्त मूर्तीदान कराव्यात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले।